ललित पाटील ड्रग्ज प्रकरणासंदर्भात आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली। तसेच ससून रुग्णालयाचे डीन यांना शासनाकडून वाचवण्याचा प्रयत्न होतोय असे म्हणत रवींद्र धंगेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। रवींद्र धंगेकर आणखी काय म्हणालेत पाहूयात। आज आपल्याबरोबर कसब्याचे आमदार रवींद्रनाथ धंगेकर आहेत। ललित पाटील केसमध्ये अटक झाल्यानंतर यांनी वारंवार या सर्व केसचा पाठपुरावा केलेला आहे आणि सोबतच या केस संदर्भातच त्यांनी आज सीपीची देखील भेट घेतलेली आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की वरती बैठकीत काय काय चर्चा झाली, सीपींबरोबर काय काय बोलणं झालं। मी आयुक्त साहेबांना आता विनंती केली की ज्या पद्धतीने ललित पाटीलचा आता तपास संत झाला, त्यांनी काही लोकांवर कारवाई केली, पण मूळ ज्या डीनवर शासनाने कारवाई केली आणि ती कारवाई ज्या पद्धतीने कारवाई ती केली नाही, पण केली कारवाई, त्या कारवाईचा आधार घेऊन आता शासनाचा तपास संपलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांना डिफॉल्टर केलेलं आहे, त्यांना पदमुक्त केलेलं आहे, देवकाते म्हणून डॉक्टरांवर निलंबित केलं आहे। आणि याच्यामध्ये शेवते नावाचा व्यक्ती ह्याच्यामध्ये पैसे वाटप करत होता। तो डीनला पैसे होता, पोलिसांना देत होता, कोण त्याला पैसे देत होतं, कुठला गुन्हेगार आणून देत होता, डीन मग कसे तो देत होता, ह्या सगळ्याचा तपास करण्यासाठी शेवतेला त्यांनी अटक केली पाहिजे। शेवतेला आज पण अटक नाही केली, नुसतं तपासात आणलं आहे का नाही आणलं हे तो त्यांनाच माहिती, पण याच्यामध्ये शेवतेला अटक केल्याशिवाय खऱ्या अर्थाने रिकव्हरी मिळणार नाही। आणि रिकव्हरीमध्ये हा आता पोलिसांचा भाग आहे, शासनाचा भाग संपलेला आहे। ह्याच्यामध्ये डीननी जर पैसे घेतले असेल तर डीनला सह आरोपी त्याच्यामध्ये केलं पाहिजे, ही माझी मागणी शेवतेला केलं पाहिजे। आज 2 पोलिसांवर कारवाई केली, मोठी कारवाई, पण ह्याच्यामध्ये नुसते पोलीस नाही तर पोलिसांबरोबर नुसते 2 पोलिसांनी पैसे घेतले नाहीत, ह्याच्यामध्ये अनेक लोकांनी पैसे घेतलेत। आणि डीनवर कारवाई ही मोका अंतर्गत केली पाहिजे, कारण 9 महिने ज्या पद्धतीने त्याला सांभाळलं आहे ते एकदम लक्झरी पंचतारीख जीवन एकदम म्हणजे ससूनमध्ये होता का नाही काय माहिती। आणि कमिशनर ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर ससून हॉस्पिटल असताना 9 महिने त्यांनी ड्रग्ज विकली तिथे, म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक पुणेकरांना लागला आहे। आज आमची तरुणाई रस्त्यावर फिरते, आईवडिलांना भीती वाटते याच्यामध्ये आपलं भविष्य काय होणार आपल्या मुलाबाळांचं। आणि सरकार शांत झोपलेलं आहे, खुर्चीच्या नादामध्ये जनतेकडे लक्ष नाही आहे। आज ज्या पद्धतीनं शेवतेला अटक करत नाही केली पाहिजे ही आमची मागणी आहे, आणि डीनला बी अटक केली पाहिजे। हा तपासाचा भाग आहे आणि रिकव्हरीमध्ये सगळी लोक सापडणार आहे, त्यामुळे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। तर मग आमदारांनी थेट आरोप केला आहे की खुर्चीवरती बसलेले काही पॉलिटिशियन्स आहेत ज्याच्यामुळं ललित पाटील सारखे काही गुन्हेगार वाचत आहेत। पुण्यामधून आपला आवाज न्यूजवरनं मी शिवम देवकर।